नमस्कार, मी अंजली अपर्णा केने। मी ड्रेंचिंग कम स्प्रेइंग मशीन बनवलेलं आहे। हे फुल्ली सोलार पॉवर ऑपरेटेड आहे। याच्यासाठी आपण महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायकल यूज केलेली आहे। प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी त्यांच्या लहान मुलांची सायकल असतेच। 1-2 वर्षानंतर ती सायकल तशीच पडून राहते, तर ती सायकल आपण इथे यूज केलेली आहे। त्याच्यानंतर हा 20 लिटरचा ड्रम जो आहे तो देखील प्रत्येक शेतकऱ्याकडे असतो। पीव्हीसी पाईप देखील प्रत्येक शेतकऱ्याकडे उपलब्ध असतो। हे मशीन बनवण्यासाठी आपल्याला होस पाईप, मोटार आणि सोलार पॅनल खरेदी करावा लागणार आहे। आणि यामध्ये मी हे दोन ड्रेंचिंग आउटपुट दिलेले आहेत आणि हे स्प्रेइंग आउटपुट दिलेले आहेत। आपण आपल्या गरजेनुसार जे क्रॉप्सची लाईन असते त्याच्यातल्या डिस्टन्स नुसार आपण याच्यातला डिस्टन्स ॲडजस्ट करू शकतो। आणि याचे नंबर्स देखील म्हणजे मी इथं 2 नोझल्स लावलेत, त्याच्या जागी आपण 3, 4, 5 नोझल्स लावू शकतो। आणि जे म्हणजे पिकाची जी हाईट आहे त्या पिकाच्या हाईट नुसार आपण ही हाईट देखील ॲडजस्ट करू शकतो। आणि याच्यामध्ये आपण लिक्विड फर्टिलायझर्स, फंगीसाइड्स वगैरे ॲड करू शकतो। कारण हे मशीन याच्यासाठी बनवले कारण जी पारंपरिक पद्धत आहे आळवणी करण्याची, तर ही बादलीत पाणी घेऊन मग ते खोडाभोवती फिरवणे अशी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना विविध आजार होतात। त्यामुळे मी इन्स्पायर अवॉर्डसाठी हे पाठीवरचं ड्रेंचिंग मशीन बनवलं होतं, पण याचं देखील वजन अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांना पाठीचे आजार होऊ शकतात। म्हणून मग मी हे सायकलवरचं मशीन बनवलेलं आहे की फार्मर ते स्टँडिंग पोझिशनमध्ये ऑपरेट करू शकतो। थँक्यू।